आपण सर्वजण पाहतात की वाई तालुक्यामध्ये आज किती मोठा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे। आज या तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय काळा दिवस या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण ज्या लोकशाही पद्धतीनं बावधन गटामधून ऋतुजा विराज शिंदे यांना या आम जनतेनं निवडून दिलं, ते केवळ नामदार मकरंदाबा पाटील आणि राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील आणि तमाम कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी या ऋतुजा विराज शिंदे यांना या ठिकाणी निवडून दिलं। आणि निवडून देत असताना सुद्धा, उमेदवारी देताना सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचा त्या गोष्टीला विरोध होता। अनेक वर्षाचा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता, परंतु हा संघर्ष सुद्धा पाठीवर टाकून सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखानं मोहनभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मान्य केलं की विराज शिंदेच्या बायकोचं म्हणजे ऋतुजा विराज शिंदे यांचं काम करायचं आणि त्यांना निवडून आणायचं। रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून या जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जात असताना सुद्धा या जिल्हा परिषद गटातून ऋतुजा विराज शिंदेंना प्रचंड बहुमतानं या ठिकाणी निवडून दिलं। केवळ आबांच्या शब्दाखातर लोकांनी हे विष देखील पचवलं। ही भूमी किसनवीर आबांची, ही भूमी लक्ष्मण तात्यांची, ही भूमिका मदन आप्पांची, आणि या भूमीमध्ये असला करंटेपणा चालणार नाही। ज्या पद्धतीनं या ऋतुजा विराज शिंदे यांचे पती विराज शिंदेने हे खलनायकी राजकारण केलं की जिल्ह्याला कीड लावायचं काम प्रामुख्यानं ह्या माणसानं केलं। आज वाई तालुक्यातून ह्याची रिॲक्शन आली, परंतु ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदचा सातारा जिल्ह्यातला निकाल लागल्यानंतर भाजपच्या प्रवृत्तीनं अशी बांडगुळं जवळ धरून त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्यानं जे करायचं ते साध्य करून घेतलं। म्हणून आज हा निषेध मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। खरं तर लोकशाही पद्धतीनं आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आम्ही त्याच्या घरी जाऊन सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी कालही त्यांची परवाही त्यांची वाट पाहिली, परंतु येतो म्हणून बसवलं आणि बाप लेक संपूर्ण कुटुंब या सगळ्या कटामध्ये सहभागी झालं। त्यांनी आम्हाला कळून दिलं नाही आणि आम्ही विश्वासानं त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला होता, परंतु विश्वासानं गळा यांनी कापलेला आहे। म्हणून ही वाई तालुक्यातील जनता अशा प्रवृत्तीला माफ करणार नाही। खरं तर नगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच ही कीड या तालुक्यामध्ये लागायचा प्रयत्न सुरू झाला, जिल्हा परिषदेमध्ये आली आणि आज आमच्या सगळ्यासारखे प्रमुख प्रामाणिक कार्यकर्ते जागे झाले। जर ही प्रवृत्ती वाढली, बाप मेला तरी चालेल पण काळ सोकावता कामा नाही जाणार नाही पाहिजे, या भूमिकेतून आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि या प्रवृत्तीचा निषेध केलेला आहे। आमचं प्रामाणिकपणानं सांगणं आहे की काल त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, मी मकरंद पाटील आणि नितीन पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो। माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही असल्या वल्गना करू नका आणि असल्या पद्धतीची चर्चाही करू नका। तुम्हाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आवाहन करतो की आपण या पदाचा राजीनामा द्या, जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्या आणि खरे जर तुम्ही एका बापाचे असाल तर तुम्ही या ठिकाणी निवडून येऊन दाखवा आणि निवडून येऊन दाखवून ह्या वल्गना करा। ज्याची लायकी आणि ज्याची पात्रता सुद्धा नव्हती त्याला आज जिल्हा परिषद सदस्य करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं। आम्ही आज या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, धिक्कार करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।